10 राशींना हा आठवडा दमदार होतील हे आश्चर्यकारक फायदे. 2024 या नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा 10 राशींना दमदार असणार आहे. या 10 राशींना नशिबाची साथ मिळेल, सरकारी फायदा होईल. नोकरी व्यापारात सुद्धा लाभ मिळणार आहेत. नवीन वर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? चला जाणून घेऊया. 31 डिसेंबर रोजी नवग्रहांचा गुरु म्हणजेच गुरु ग्रह मेष राशीत मार्गी झालाय. मेष राशीत गुरु वक्री होता, तर 2024 मध्ये गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार असून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानुसार नववर्षाच्या सुरुवातीलाच असलेली एकंदरीत ग्रहस्थिती पाहता सन 2024चा पहिला आठवडा काही राशींसाठी शुभकारक, काही राशींसाठी उत्तम लाभदाय आणि यशदायक ठरू शकणार आहे. याचबरोबर काही राशींच्या व्यक्तींना हा कालावधी काहीसा संमिश्र ठरू शकणार आहे, असा ज्योतिषशास्त्र सांगतात. मेष राशीच्या व्यक्तींना हा आठवडा चढउतारांचा काळ असणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींचे लक्ष मुलांवर आणि मनातील इच्छांवर केंद्रित झालेलं असेल. हे सर्व पूर्ण करण्यासाठी मेष राशीच्या व्यक्ती अतिप्रयत्न करतील. मानसिक तणाव आणि आरोग्यविषयक समस्या त्रस्त करण्याची या काळात संभावना आहे. तेव्हा सावध राहण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात येत आहे. मेष राशीच्या व्यक्ती वैवाहिक जोडीदाराची अधिक जवळीक साधू शकेल. प्रेम जीवनासाठी आठवडा रोमँटिक असणार असल्याचा सांगितलं जातंय. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांच्या मनात नोकरी बदलण्याची विचार सुद्धा येऊ शकतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात व्यापारी वर्ग खुश असेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील, शिवाय ते काही नवीन विषयावर पकड मजबूत करण्याचाही प्रयत्न करतील. 2. वृषभ राशीसाठी नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा उमेदीने भरलेला असेल. घरगुती खर्चांवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आईच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने चेहऱ्यावर आनंदाची छा उमटणार असल्याचेही सांगण्यात येते. व्यापारात खूप जास्त मोठा यश मिळण्याची शक्यताही पहिल्याच आठवड्यात आहे. वृषभ राशीच्या व्यक्ती काही नवीन काम करण्यात एखादी नवीन भागीदारी सुद्धा करू शकणार आहे. या पहिल्याच आठवड्यामध्ये महिलांचा विशेष सहकार्य मिळाल्याने व्यवसायात येणार असल्याचेही ज्योतिषी सांगतात. याचबरोबर वृषभ राशीच्या व्यक्ती नोकरीत नवीन पदभार सांभाळतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाची चांगलेच परिणाम मिळतील. वैवाहिक व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेऊ शकते. 3. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा अत्यंत खास असणार आहे. कारण या काळामध्ये एखादी पिकनिक निघण्याची शक्यता आहे. खास लोकांच्या सहवासात नवीन वर्षाचा आनंद मिथुन राशीच्या व्यक्ती लुटणार आहेत. परंतु खाण्यापिण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल, याची काळजी घेण्याचा सल्ला ज्योतिषतर असाल दिला जातो. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील, शिवाय नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात व्यापारातील यश प्राप्त होईल. नोकरीत खुश राहाल, मात्र विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव वाढण्याची शक्यता नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात निर्माण होते. प्रेम जीवनासाठी पहिला आठवडा अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात संधी मिळणार आहे. 4. कर्क राशीसाठी नवीन वर्षाचा पहिला आठवडा अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आत्मविश्वास उंचावेल, काम मार्गी लागल्यामुळे कर्क राशींचे जीवन यशस्वी होण्याची शक्यता आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात नोकरीत स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. कामगिरी सुद्धा या काळात उंचावेल. व्यापारासाठी काहीसा प्रतिकूल काळ असल्याने थोडं सावध राहण्याचा सल्ला ज्योतिष देत आहे. कर्क राशीच्या व्यक्ती या आठवड्यात नवीन जे काही करणार असाल त्याबाबत गुप्तता पाळावी. विवाहितांचा वैवाहिक जीवन या काळामध्ये सुरळीत चालेल. जोडीदारांचा सहकार्य मिळेल, शिवाय विद्यार्थी अभ्यासाचा आनंद नवीन वर्षात घेऊ शकतील.
स्पर्धा परीक्षेत सुद्धा यशस्वी होऊ शकतात असं ज्योतिषशास्त्र सांगते. 5. सिंह रास नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा मनातील सर्व इच्छा पूर्ण करून देणारा ठरेल. मला जे काही तेच करण्याची सवलत तुम्हाला मिळणार आहे. त्यातूनच तुमचा फायदा होईल. वर्षाचा पहिलाच आठवडा व्यापारात उंची गाठणारा काळ ठरू शकेल. परिश्रम यशस्वी होतील, मनातील काही इच्छा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही समस्यांना सामोरे जावं लागू शकतात. असं असूनही नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थी अध्ययनावर लक्ष केंद्रित करू शकतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात यशस्वी होतील. परिश्रम प्रगती कारणीभूत कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. 6. कन्या राशीसाठी नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा खूप शुभदायी ठरणार असल्याचे सांगितले जाते. जमीन तुमच्याशी संबंधित बाबी आकर्षित करणाऱ्या असतील आणि ते फायद्याचे ठरेल. सरकारी क्षेत्रापासून एखादा लाभ संभवणार आहे. जमीन किंवा घराचा लाभ होऊ शकतो. कन्या राशीच्या नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सहकाऱ्यांसह फिराव्यास जाण्याची संधी मिळू शकणार आहे. व्यक्तिगत संबंध दृढ होतील. व्यापारी परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यशस्वी होतील. विवाहितांचे जीवन सुखात होईल. विद्यार्थ्यांनी आजवर खूप परिश्रम केले त्या व्यक्तींनी काही दिवस आराम करून इतर गोष्टीत मन रंगावर असाही सल्ला ज्योतिषी देतायत. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. 7. तूळ राशींच्या व्यक्तींना नवीन वर्षाचा पहिला आठवडा अनुकूल ठरेल. नोकरीच्या ठिकाणी कामावर पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. मनात भाव असल्याने कुटुंबाकडे जास्त लक्ष दिले जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. नवीन वर्षाचा पहिला आठवडा हा काळ व्यापारासाठी अनुकूल मानला गेलाय. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातील योजना मानसन्माना व्यतिरिक्त उत्तम धन प्राप्त करून देतील असेही सांगण्यात येते. याचबरोबर काही खर्च होतील. कुटुंबात आनंद बसेल. या काळामध्ये एखादा सोहळा सुद्धा घरामध्ये होऊ शकतो. मित्र मदत करतील. फिरण्यास जाण्याच्या संधी सुद्धा या काळात आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकेल. विद्यार्थ्यांना प्रगतीची संधी या काळात मिळणार आहे. याचबरोबर नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात तूळ राशींच्या व्यक्तींना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. 8. वृश्चिक राशींच्या व्यक्तींचा आत्मविश्वास उंचावल्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कामात यश प्राप्ती होईल. खूप मोठा यश प्राप्त होऊन चांगला फायदा होईल. झाल्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्ती कामगारांसाठी काही चांगल्या योजना राबवू शकतील किंवा त्यांना बोनस सुद्धा देऊ शकतात. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सरकारी क्षेत्राकडून चांगला फायदा मिळण्याची संभावना दर्शविली जाते. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रगतीची संधी मिळेल. या काळामध्ये पदोन्नती सुद्धा संभावते. शिवाय प्रखर बुद्धिमत्ता आणि शांत स्वभावाचा लाभ वृश्चिक राशीच्या व्यक्ती नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात घेऊ शकतील. वैवाहिक जीवन प्रेमाने ओथंबून जाईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल ठरणार आहे. मात्र परिश्रम यश प्रदान करेल. 9. धनु रास अचानकपणे नशिबाची साथ मिळाल्याने धनु राशीसाठी नवीन वर्षाचा पहिलाच आठवडा प्रलंबित कामे पूर्ण करणारा ठरणार आहे. परंतु मनामध्ये थोडा क्रोधही वाढणार आहे, जो नातेसंबंधांसाठी मार्ग ठरेल. जोडीदाराशी कटुता वाढू शकेल, म्हणून त्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. प्रकृतीची काळजी घ्यावी. अधिकृत करणे टाळावं. खर्च नियंत्रित करण्याचा प्रयत्न करावा. नोकरीतील कामानिमित्त प्रदेशात जाण्याच्या संधी सुद्धा या काळात मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी अजून जोर लावण्याचा सल्लाही दिला जातोय. त्यामुळे पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी नवीन वर्षाचा पहिला आठवडा अनुकूल असणार आहे.
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. याचबरोबर विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन अभ्यास करण्याची संधी सुद्धा या काळात मिळणार आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर हे विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवू शकतील असे ज्योतिषी सांगतात. 10. कुंभ राशीसाठी नवीन वर्षाचा पहिला आठवडा संमिश्र काळाचा असणार आहे. यामध्ये कुंभ राशींच्या व्यक्तींना वैवाहिक जोडीदारासह खरेदी करण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी फिराव्यास जाण्याची ही शक्यता आहे. यामुळे नातेसंबंध दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. कामाचा आनंद सुद्धा आहे. या काळात कुंभ राशीच्या व्यक्ती घेऊ शकाल. कामाच्या ठिकाणी समन्वय उत्तम असेल. वरिष्ठांशी किरकोळ वादस्तंभ होऊ शकतात, ते टाळण्याचा प्रयत्न करावा आणि शांतचित्ताने बोलाव असा सल्लाही दिला जातो. त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला असण्याची शक्यता आहे. योजना यशस्वी होतील. बाजारातून अपेक्षित असलेला लाभही मिळू शकेल. विद्यार्थ्यांना प्रगतीच्या संधी मिळतील. याचबरोबर एखादा नवीन मित्र सुद्धा बनेल, जो अभ्यासात मदत करू शकेल. 11. मीन राशीच्या व्यक्तींनी नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्या. कौटुंबिक जबाबदाऱ्या समजून घेऊन घरगुती कामासाठी योगदान दिले पाहिजे. व्यावसायिक जीवनाचा समतोल साधण्याचा प्रयत्न मीन राशीच्या व्यक्ती या काळात करतील. दोन्ही ठिकाणी समतोलचा 2 हा आठवडा चांगला जाण्याची संकेत आहे. नोकरीत कामगिरी उत्तम राहील. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यापारात प्रगती होईल. विवाहित व्यक्तीच्या जीवनात काहीसा तणाव मात्र वाढू शकतो. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद या काळामध्ये नक्की घेऊ शकतात. अशा प्रकारे नवीन वर्षाचा पहिला आठवडा हा धारशींसाठी दमदार असणार आहे, तर काही राशींसाठी तो संमिश्र ठरू शकणार आहे.